समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। जत शहरातील सोनलकर चौक ते सांगोला रोडवरील विठ्ठलनगर भागापर्यंत स्ट्रीट लाईट उभारलेली आहे। सदर स्ट्रीट लाईटचे हस्तांतरण जत नगरपालिकेकडे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभागाने तात्काळ करावे, तसेच सोलनकर चौकातील खड्डे भरावेत मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गट वतीने सोनलकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व दलित महासंघाचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार व जत तालुका अध्यक्ष नवनाथ पवार यांनी केले। यावेळी सोनलकर चौकात विठ्ठलनगर परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले। यावेळी अर्धा तास वाहतूक खोळंबली। यावेळी जोरदार घोषणाबाजीने चौक दणाणून गेला। यावेळी राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभागाच्या गलथान कारभाराचा व अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला। जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना दिलेल्या निवेदनात राज्याध्यक्ष प्रशांत केदार व नवनाथ पवार यांनी म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग विजापूर ते गुहागर मार्ग हा जत शहरातून जातो। सोलनकर चौक ते सांगोला मार्गावरील विठ्ठलनगर भागात बहुजन दलित वसाहत मोठी आहे। विठ्ठलनगर परिसरात महामार्गाचे काम ठेकेदार यांनी चुकीचे केले आहे। कामात अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करून रखडलेली कामे पूर्ण करावीत। सोनलकर चौक ते विठ्ठलनगर भागापर्यंतची महामार्गावरील स्ट्रीट लाईट गेली अनेक वर्ष बंद आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागाने वेळेत स्ट्रीट लाईट हस्तांतरण नगरपालिकेकडे केले नाही। परिणामी अंधारामुळे रात्री अपरात्री मोठे अपघात या ठिकाणी होतात। बंद स्ट्रीट लाईटमुळे यापूर्वी अपघातात अनेक निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले आहे। याचे कसलेच सोयरेसूतक महामार्ग विभागाला नाही। सोलनकर चौकातील महामार्ग रस्त्यावर मोठे पडलेत ते खड्डे तात्काळ भरावेत। खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झालेत। याबाबत सातत्याने राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभागाकडे पाठपुरावा करूनही महामार्ग अधिकारी गांधारीची भूमिका घेत आहेत, नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत। येणाऱ्या काळात खड्ड्यात पडून नागरिक मृत्युमुखी पडल्यास संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। येत्या 5 दिवसात राष्ट्रीय महामार्ग विभागाने विठ्ठलनगर परिसरातील स्ट्रीट लाईट नगरपालिका प्रशासनाकडे तात्काळ हस्तांतरित करावी, तसेच सोलनकर चौकातील खड्डे भरावेत, अन्यथा दिनांक 10 नोव्हेंबर पासून सोलनकर चौकात आमरण उपोषणाचा इशारा दलित महासंघाचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार व जत तालुका अध्यक्ष नवनाथ पवार यांनी दिला आहे। यावेळी सिद्धू जाधव, मानतेश मांगलेकर, निलेश मांगलेकर, राम पवार, अजय पाथरवट, पावन शिंदे, अविनाश धोत्रे, रघुनाथ पवार, लकी पवार, तानाजी कटरे, अतुल ऐवळे, वैभव जाधव, संघटनेचे पदाधिकारी, विठ्ठलनगरचे ग्रामस्थ, रिक्षा संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील सोनलकर चौकामध्ये दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात आलेलं आहे, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्याच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्याकडे इथल्या आमदार साहेबांचं, इथल्या स्थानिक प्रशासनाचं, सार्वजनिक बांधकाम विभागाचं, पंचायत समितीचं, नगरपालिकेचं लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे। गेले अनेक वर्षापासून विजापूर गुहागर मार्गावरती अनेक वर्षापासून स्ट्रीट लाईट बसवलेली आहे, परंतु ती स्ट्रीट लाईट बंद आहे। त्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय महामार्ग विभागाने ती स्ट्रीट लाईट पंचायत समितीकडे आणि नगरपालिकेकडे वर्ग केलेली नाही। त्यामुळे नगरपालिकेकडे हस्तांतर नसल्यामुळे ती स्ट्रीट लाईट बंद आहे। त्याशिवाय या सोलनकर चौकामध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हद्दीमध्ये जो काही मोठा खड्डा पडलेला आहे ते निकृष्ट काम ठेकेदाराने केल्यामुळे तो खड्डा पडलेला आहे। या खड्ड्यामध्ये अनेक वेळेला लहान मोठे अपघात झालेले आहेत, अनेक जण कायमचा अपंगत्व प्राप्त झालेले आहे खड्ड्यामध्ये पडून। तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या प्रशासनाला जाग येत नाही। आज या तालुक्यामध्ये अनेक मोठमोठे होर्डिंग लागलेले मला दिसून येत आहेत। कोट्यावधी रुपयांचा निधी या प्रशासनाने आणलेला आहे, कोट्यावधी रुपयांचा निधी या आमदारांनी आणलेला आहे, या कामासाठी आणलेला असे अनेक होर्डिंग मला दिसत आहेत। पण वाईट काय वाटतंय की या विठ्ठलनगर भागामध्ये राहणाऱ्या दलित बहुजन वस्तीसाठी असणारा जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावर असणारी स्ट्रीट लाईटला निधी नाही, तो स्ट्रीट लाईट सगळा केला जात नाही। त्याच्याही पलीकडे तिथं जो खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यासाठी का निधीची तरतूद केली जात नाही असा प्रश्न माझा या प्रशासनाला आहे, या इथल्या स्थानिक आमदारांना आहे। तात्काळ या इथल्या आमदार साहेबांनी या खड्ड्याकडे लक्ष द्यावं आणि हा खड्डा दुरुस्त करून घ्यावा आणि तशाच राष्ट्रीय महामार्ग विभागानं जी काही स्ट्रीट लाईट वर्ग करायची आहे ती तात्काळ स्ट्रीट लाईट नगरपंचायतीकडे वर्ग करावी, अन्यथा येत्या सोमवारपासून आम्ही याच चौकामध्ये आमरण उपोषण करणार अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही जाहीर करतो।
क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.